नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। या ठिकाणी आज आपण जे सेशन घेणार आहोत तर ते जी ऑड इमेज ओळखायची असते 4 मध्ये, तर त्याचं हे 4th नंबरचं सेशन। यामध्ये मी पहिल्या 3 सेशनच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं इथं ऑड इमेज आयडेंटिफाय करण्यासाठी आपण क्रायटेरिया लावत असतो। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आवश्यक आहेत तो म्हणजे पॅटर्न ओळखणे। ठीक आहे, म्हणजे एकंदर 4 पैकी एक इमेज आपल्याला आयडेंटिफाय करायची असते जी की ऑड असते, आणि मग बाकीच्या ज्या काही 3 इमेजेस असतात ना, तर त्यामध्ये काही ना काही सेम पॅटर्न असतो। काय असतो बरं? सेम पॅटर्न असतो। आपलं जे काही आन्सर असणार आहे तर ती चौथी इमेज असतं, जी इमेज हा पॅटर्न फॉलो करत नाही। लक्षात आलं का? तर या ठिकाणी नेमकं तुम्हाला हेच ओळखायचंय। माझा आवाज व्यवस्थित येतोय का बरं? कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवाज व्यवस्थित येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त यस म्हणून सांगा, जेणेकरून आपण लेक्चर जे आहे तर ती कंटिन्यू करू। तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 1 दिसतोय, आणि खरं तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी अगदी इझी आहे मित्रांनो। का बरं? कारण इथं पॅटर्न जो आहे तर तो तर तुम्ही आयडेंटिफाय करणारच आहात, पण त्यासोबतच मायक्रो ऑब्झर्वेशन पाहिजे तुमचं। कळालं का? सूक्ष्म निरीक्षण पाहिजे। आणि तुम्ही इथं जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 4 क्यूब दिसत आहेत, आणि या 4 क्यूबमध्ये एका बाजूला तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, दुसऱ्या इमेजमध्ये तिथं स्क्वेअर दिसतोय, स्क्वेअर स्क्वेअर। ठीक आहे, इथं ट्रायंगल 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 ट्रायंगल, वरच्या बाजूला स्टार आहेत। बघूया सगळ्यात पहिल्यांदा कोण आन्सर देतं। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय असेल बरं मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। यस यस, अनन्या जॉईन झालेली आहे। अनन्या सांग बरं बाळा की या 4 मध्ये ऑड इमेज कोणती आहे? आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे, पण बघूया तुमचं ऑब्झर्वेशन किती व्यवस्थित आहे। यस, सगळं काही सारखंच वाटतं, पण तरी देखील एक डिफरन्स आहे मित्रांनो, एक डिफरन्स आहे। या ठिकाणी ए बी सी आणि डी या 4 ऑप्शनमध्ये एका इमेजमध्ये एका डायग्राममध्ये तुम्हाला मायनर का होईना डिफरन्स जो आहे तर तो दिसेल। यस, अनन्या म्हणते नो। काय नो? आवाज येत नाहीये का क्वेश्चनचा आन्सर येत नाहीये अनन्या? यस, क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय असेल? या ठिकाणी मित्रांनो इथं स्क्वेअर आहे, इथंही स्क्वेअर आहे, इथंही स्क्वेअर आहे, इथंही स्क्वेअर आहे। नो प्रॉब्लेम, इथं या ठिकाणी सेम आहे 4ही इमेजमध्ये पॅटर्न। इथं ट्रायंगल आहे, इथंही ट्रायंगल आहे, इथंही ट्रायंगल आहे, इथंही ट्रायंगल आहे। ठीक आहे, या ठिकाणी स्टार आहे, इथंही स्टार आहे, इथंही स्टार आहे, इथंही स्टार आहे। पण मित्रांनो या 4ही इमेजेसमध्ये जे स्टार आहेत ना, ज्याला आपण मराठीमध्ये चांदण्या म्हणतो, नक्कीच तुम्ही तुमच्या हातावर वगैरे ड्रॉ करत असाल बघा पेननं, तर ह्या व्यवस्थित जर पाहिलं ना तर इथं किती ॲरो आहेत बरं? 1 2 3 4 5, या स्टारला 5 ॲरो आहेत। इथं किती आहे? इथं 1 2 3 4 5 6, हिला 6 आहेत। इथं किती आहेत? 1 2 3 4 5, हिला 5 आहेत। आणि इथं किती आहेत? 1 2 3 4 5, हिला 5 आहेत। लक्षात आलं का? तर या ठिकाणी 5 5 5 म्हणजे एकंदर ऑड इमेज कोणती असेल? तर ऑड इमेज असेल ऑप्शन बी। एनी डाऊट? यस, इथपर्यंत काही डाऊट आहे का? इझी क्वेश्चन होता तुमच्यासाठी निश्चितच। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। यामध्ये जर काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी इथं कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, लागलीच सांगा। आपण वाटलं तर पुन्हा एकदा क्लिअर करूया, पण मला नाही वाटत या क्वेश्चनमध्ये कोणाला काही डाऊट असेल, कारण बऱ्यापैकी इझी क्वेश्चन होता। यस यस, अनन्यानं सांगितलेलं आहे बी आन्सर। लॉजिक समजलं असेल निश्चितच। क्वेश्चन नंबर 2 बघूया। क्वेश्चन नंबर 2 जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, तर या ठिकाणी डार्क सर्कल हा सर्कल आहे, पण त्याच्यामध्ये 2 अशा क्रॉस लाईन्स आहेत। तशीच इमेज त्याच्या अपोजिट साईडला आहे, आणि इथं ब्लँक सर्कल आहे। ओके, इथं देखील याच पद्धतीनं सगळ्या डायग्राम आहेत, फक्त एवढंच आहे की त्यांची पोझिशन थोडीशी इंटरचेंज होईल। सांगता येईल का बरं तुम्हाला? सॉरी, इथं ऑड इमेज कोणती आहे हे व्यवस्थित तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर नक्कीच तुम्हाला सांगता येईल। बघा, ज्या मेन
इमेजेस आहेत, हा डार्क सर्कल आहे. दुसरी डायग्राम जी इथं याच्यामध्ये आपल्याला दिसते ती म्हणजे सर्कल आणि एक मध्ये क्रॉस लाईन्स आणि तिसरं म्हणजे ब्लँक सर्कल. सांगता येईल कायचा आन्सर. क्वेश्चन नंबर 2 स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी ह्या ज्या काही या पद्धतीचे सर्कल आहेत ना, तर ते इथं एकमेकांच्या अपोजिट आहेत. इथं देखील एकमेकांच्या अपोजिट आहेत, इथं एकमेकांच्या अपोजिट आहेत, बरोबर आहे. आणि डार्क सर्कल आणि हे जे काही साधं सर्कल आहे ब्लँक सर्कल ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. डार्क आणि ब्लँक सर्कल, डार्क आणि ब्लँक सर्कल एकमेकांच्या अपोजिट आहेत, डार्क आणि ब्लँक सर्कल एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे पॅटर्न जो काही आहे ना मित्रांनो, तर तो ए, बी आणि डी या तीनच इमेजेसमध्ये फॉलो होतोय. तो कुठं फॉलो होत नाहीये, तर तो ऑप्शन सी मध्ये फॉलो होत नाहीये. इथं ऑड इमेज जी काही आहे ना मित्रांनो, वेगळी इमेज, तर ती कोणती असेल, तर ती असेल ऑप्शन सी. यास समजलं का बरं? फार काही अवघड प्रश्न नव्हता हा देखील, कळलं का? फक्त एवढंच आहे की तिथं तुम्ही एक्झाममध्ये किती अलर्ट राहता हे फार महत्त्वाचं आहे. बहुतांश विद्यार्थ्याचे हे क्वेश्चन जर चुकत असतील ना, तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो 99% विद्यार्थ्यांचं एकमेव कारण असतं ते म्हणजे सिली मिस्टेक. त्यांना माहिती असते याचं उत्तर, पण एक्झामचं प्रेशर खूप जास्त असतं आणि मग त्या घाई गडबडीमध्ये काहीतरी वेगळंच त्यांनी त्या ठिकाणी मार्क करून येतात. लक्षात आलं का? तर असं आपल्याला बिलकुल होऊ द्यायचं नाही. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असेल बरं बाळांनो? तर ऑप्शन सी असेल. ओके, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये मात्र थोडंसं कदाचित तुम्हाला विचार करावा लागू शकतो. याच्यामध्ये काय बरं, तर एक सर्कल आहे, ठीक आहे, किंवा ज्याला आपण लंबवर्तुळ म्हणतो, आणि मध्ये एक ट्रायंगल आहे. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक सर्कल आहे आणि त्याच्या अभोवती आणखी एक सर्कल आहे. इथं या ठिकाणी एक हेक्सागॉन आहे. इथं काय बरं, एक हेक्सागॉन आहे ज्याला षटकोन म्हणतो आपण, आणि त्याच्या आत सर्कल आहे. आणि इथं एक सर्कल आहे आणि त्याच्या आत स्क्वेअर आहे. त्याच्या आत काय बरं, तर स्क्वेअर आहे. बघा काय तुम्हाला या चारही इमेजेसमध्ये वेगळं वाटायलंय. बघूया सगळ्यात पहिल्यांदा कोणी या ठिकाणी आन्सर देतं. सांगता येईल का बरं अनन्या? बघा पॅटर्न काय दिसतोय, एका इमेजमध्ये किंवा एका डायग्राममध्ये दुसरी डायग्राम प्रेझेंट आहे. एवढा तर निश्चितच एक साधं ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, एक लंबवर्तुळ आहे आणि त्याच्या आत ट्रायंगल आहे. इथं सर्कलमध्ये सर्कल आहे, इथं हेक्सागॉनमध्ये सर्कल आहे आणि इथं सर्कलमध्ये या ठिकाणी स्क्वेअर आहे. मग ए, बी, सी आणि डी या चारमध्ये ऑड इमेज कोणती असेल, वेगळी इमेज कोणती असेल बरं? यस, सांगता येईल का? या चार मध्ये यस, अवनीनं सांगितलेलं आहे. अवनी म्हणते ए. उत्तर सांगत असताना आणखी एक काळजी घ्या, क्वेश्चन नंबर देखील तुम्ही नक्की सांगत जा. कारण आता ए जे काही अवनी म्हणते ना, तर किती नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे हे मात्र मला आयडेंटिफाय होत नाहीये. या ठिकाणी हे क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. 3 चा आन्सर काय आहे हे मला सांगा. यस, अवनी म्हणते सी. ओके, सी, पण कशाचा आन्सर? पुन्हा तेच विचारतोय, क्वेश्चन नंबर आधी अवश्य टाका. याचा आन्सर जे आहे मित्रांनो, तर या ठिकाणी हे ए आहे, हे बी आहे, हे सी आहे आणि हे डी आहे. या क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर जे आहे ना मित्रांनो, तर डी आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? व्यवस्थित त्या ठिकाणी या चारही इमेजेस पहा. या ठिकाणी पहिल्या इमेजमध्ये इथं आत ट्रायंगल आहे आणि बाहेर जे काही आहे तर ते इलिप्टिकल असा स्ट्रक्चर आहे. हा ट्रायंगल या बाहेरच्या डायग्रामला टच होत नाहीये. त्याचे जे काही त्या ठिकाणी एंड पॉइंट आहेत, त्याचे जे काही कोन आहेत तर ते टच होत नाहीयेत बाहेरच्या डायग्रामला. इथं देखील हा आतला सर्कल बाहेरच्या सर्कलला टच होत नाहीये. इथं आतला सर्कल हा बाहेरच्या हेक्सागॉनला, षटकोनाला टच होत नाहीये. पण ऑप्शन नंबर डी कडे व्यवस्थित जर पाहिलं ना मित्रांनो, तर इथं हे कॉर्नर जे काही आहेत ना, तर ते प्रेझेंट आहेत त्या सर्कलवर, ते टच होत आहेत सर्कलला. आणि म्हणून हा तिघांमध्ये जो काही आपल्याला पॅटर्न दिसतोय ना, तर तो चौथ्यामध्ये फॉलो होत नाहीये. आणि म्हणून क्वेश्चन नंबर 3 चं आन्सर हे ऑप्शन डी असेल. काही डाऊट आहे का इथपर्यंत? काही डाऊट असेल तर ताबडतोब विचारा. अवनी
किंवा अनन्या, काही डाऊट आहे का बरं बाळा? यस, सगळं काही ओके असेल तर तिथं यस म्हणून सांगा. आपण या ठिकाणी पुढे जाऊया. आज आपल्याला बरेच क्वेश्चन घ्यायचे आहेत. खरं तर आजच्या सेशनला आपल्याला थोडासा उशीर झाला. आपलं डेली सेशन 8 PM ला असतं, 8 वाजता असतं, पण थोडंसं या ठिकाणी मी बाहेरगावी गेलो होतो, त्यामुळं मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आपण उद्यापासून रेग्युलर आपलं जे काही सेशन असतं 8 ला आणि त्याच्यानंतर आणखी एक सेशन, तर असे 2 सेशन्स आपले होत राहतील. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चा आन्सर हे डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 ला व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय बरं, तर हा स्क्वेअर आणि या स्क्वेअर मध्ये एका कॉर्नरला ट्रँगल आहे आणि बाकीच्या 3ही कॉर्नरला सर्कल आहेत. ओके, इथं ट्रँगल आहे, 3 सर्कल आहेत. इथं ट्रँगल आहे, 3 सर्कल आहे. इथं ट्रँगल आहे आणि 3 सर्कल आहेत. याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. फक्त उत्तर देत असताना आधी क्वेश्चन नंबर 4 जे आहे तर ते नक्की टाईप करा. 4चा आन्सर काय येईल? सगळं तर सारखं दिसायला. तुम्ही म्हणाल सर इथं तर काहीच फरक नाहीये, पण व्यवस्थित ऑब्झर्व करा. ठीक आहे, व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला नक्कीच ह्याचं उत्तर भेटून जाईल. यस, सांगता येईल का बरं? अवनी, अनन्या, आणखी कोण कोण जॉईन झालेले इथं? त्यांनी देखील उत्तर द्या. उत्तर चुकलं तरी देखील हरकत नाही, पण प्रयत्न मात्र आपण करायचा. आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. यस, सांगता येईल का बरं? ऑब्झर्वेशन हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. ऑब्झर्वेशन आणि त्या ऑब्झर्वेशन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. नाहीतर उगीच वर्गामध्ये इकडं तिकडं बघत बघत तुम्ही जर पेपर सॉल्व्ह करत असाल तर मग मात्र तुमची उत्तरं चुकणार. आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन तुमच्या पेपरमध्येच पाहिजे, क्वेश्चन पेपरमध्येच पाहिजे. यस, या ठिकाणी अवनीनं ऑप्शन डी सांगितलेला आहे. अवनी काय म्हणते? ऑप्शन डी. ठीक आहे, आता बघूया डी हे उत्तर करेक्ट आहे का. तर मित्रांनो, ह्या 3 सर्कलच्या आहोत, काही प्रॉब्लेम नाहीये. हे सगळे सर्कल सारखेच आहेत. ओके, प्रॉब्लेम काय आहे तर या ट्रँगलच्या पोझिशनवरून प्रॉब्लेम आहे. पहिल्या केसमध्ये ट्रँगल जो काही आहे ना तर त्याचे जे 2 कोन आहेत ना तर ते या स्क्वेअरला टच झालेले आहेत. काय बरं, त्याचे 2 कॉर्नर या स्क्वेअरला टच झालेले आहेत. इथं देखील त्या ट्रँगलचे 2 कॉर्नर हे त्या स्क्वेअरला टच झालेले आहेत. इथं देखील 2 कॉर्नर हे त्या स्क्वेअरला, म्हणजे हे जे काही स्क्वेअर आहे ना तर त्याला टच झालेले आहेत. पण इथं जर तुम्ही पाहिलं ना तर व्यवस्थित बघा, हा कॉर्नर असा स्क्वेअरचा आणि ट्रँगल मात्र असा आहे. म्हणजे एकंदर ट्रँगलचा फक्त एकच कॉर्नर हा स्क्वेअरच्या त्या कॉर्नरला टच झालेला आहे. आणि म्हणून कोणता या ठिकाणी आपलं उत्तर असेल रे? तर ऑप्शन डी. यस, अगदी बरोबर आहे. या ठिकाणी अवनीनं जे काही उत्तर दिलेलं आहे तर ते करेक्ट आहे. बरोबर आहे, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 5. आता हा क्वेश्चन देखील बऱ्यापैकी म्हणजे फार सोपाही नाहीये आणि फार अवघडही नाहीये. व्यवस्थित बघा, या ठिकाणी एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरला 4 पार्टमध्ये डिवाइड केलंय असंही म्हणू शकतो, किंवा या ठिकाणी 4 छोटे छोटे स्क्वेअर आहेत असंही आपण म्हणू शकतो. 4 छोटे छोटे स्क्वेअर आहेत. इथं सर्कल जो काही आहे तर तो इक्वली 4 पार्टमध्ये डिवाइड केला असंही आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. या ठिकाणी म्हणजे आपण आपली जी काही चपाती असते ना ती अशीच 4 चतकोर म्हणतो ना आपण, या पद्धतीनं कट करत असतो. इथं अशा पद्धतीचे 4 रेक्टँगल उभ्या कंडिशनमध्ये असे आपल्याला पाहायला भेटतात. आणि इथं हा ट्रँगल आहे जो थोडासा या पद्धतीनं कट केलेला आहे. ओके, बघूया. फार काही अवघड प्रश्न नाही आहे तुमच्यासाठी, अगदी सहजपणे तुम्ही उत्तर देऊ शकता. ए, बी, सी आणि डी. काय उत्तर असेल? क्वेश्चन नंबर आधी नक्की टाईप करा, फक्त उत्तर सांगू नका. क्वेश्चन नंबर देखील आधी त्या ठिकाणी टाईप करा. यस, मुद्दामून मी स्वतः ती इमेज ड्रॉ केलेली आहे, ती डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक हिंट देखील नक्कीच मिळाली असेल की उत्तर काय असू शकतं. यस, सांगता येईल का बरं? फार काही अवघड प्रश्न बिलकुल नाही आहे तुमच्यासाठी.
आपण जवळपास मला वाटतं हा जो काही टॉपिक आहे तर ह्याचे आता हे 4थं सेशन आहे, म्हणजे जवळपास 60-65च्या आसपास क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत बघा. काय उत्तर असेल बरं ह्याचं, काय वाटतं? बघा या ठिकाणी 4 समान भाग आहेत, 4 समान भाग आहेत. इथं देखील 4 समान भाग आहेत, इथं देखील 4 समान भाग आहेत. पण इथं मात्र किती पार्ट्स आहेत रे हे? 1 2 3. एकतर 3 पार्ट्स आहेत आणि तेही इक्वल नाही आहेत. त्या प्रत्येकाचा शेप कसा आहे आणि प्रत्येकाची साईज कशी आहे, प्रत्येकाचा एरिया कसा आहे तर वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा एरिया कसा आहे तर वेगवेगळा आहे आणि म्हणून त्याचं उत्तर जे आहे तर ते ऑप्शन डी असेल. ओके, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन नंबर 6 चालू आहे. इथं मात्र आता 4 चेहरे येतं. थोडंसं आणखी बारकाईनं तुम्हाला पाहावं लागेल. आता मला माहित नाही आता तुम्हाला नेमकं स्क्रीनवर किती मोठं दिसायले हे, पण व्यवस्थित थोडंसं त्या ठिकाणी त्याची क्लिअरिटी वाढवा आणि या 4 चेहऱ्यांमध्ये वेगळं पण जे काही आहे तर ते काय आहे. पहिल्यांदा त्यांचे सगळ्यांचे माउथ जे काही आहेत तर ते ऑब्झर्व करा. नंतर त्यांच्या नोजकडे लक्ष द्या, नंतर त्यांच्या आईजकडे लक्ष द्या. ठीक आहे, त्यांच्या हे वर जे काही त्यांनी कॅप घातलेली आहे, टोपी किंवा कदाचित ते केस असतील, माहीत नाही, कार्टून आहे ते. आणि त्यानंतर त्यांच्या कानांकडे लक्ष द्या. आणि एवढ्या ह्याच्यावरून तुम्हाला लगेच त्या ठिकाणी जे ऑड इमेज आहे, जी इमेज पॅटर्न फॉलो करत नाहीये तर ती लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर सांगा बरं काय असेल उत्तर? यस, अवनी, अनन्या, सांगता येईल का बाळा? फार काही अवघड नाहीये. फक्त या ठिकाणी थोडंसं एखाद्या वेळेस इमेज जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तिथे एक ऑप्शन असतो बघा, तुमच्या ॲपमध्ये एक ऑप्शन असतो ज्याद्वारे तुम्ही ती क्लिअरिटी जी काही आहे ना तर ती वाढवू शकता. ओके, पटकन सांगा, पटकन या ठिकाणी ह्याचं उत्तर सांगा बरं. तर इथं या ठिकाणी हे ए बी सी आणि डी या चौघांचे माउथ सारखेच आहेत, चौघांचे नोज सारखेच आहेत, चौघांचे आईज देखील सारखे आहेत का? नाही. या पहिल्याचे जर तुम्ही आईज पाहिले तर ते अगदी सर्कल दाखवलेले आहेत, दुसऱ्याचे देखील सर्कल दाखवलेले आहेत, तिसऱ्याचे जर व्यवस्थित पाहिलं ना मित्रांनो त्या आईज कशा आहेत बरं? हे या पद्धतीचे आहेत. कसे आहेत? या पद्धतीचे. म्हणजे चौथ्याचे देखील सर्कल दाखवलेत. म्हणजे एकंदर तुम्ही जर पाहिलं तर ए बी आणि डी हे सगळे सेम आहेत. वेगळं काय आहे तर वेगळं फक्त ऑप्शन सी आहे. का बरं? अगदी मायक्रो ॲनालिसिस जर केलं, मायक्रो ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणीचं वेगळेपण जे आहे तर ते लक्षात आलं असेल. लक्षात आलं का? तर इथं या ठिकाणी ह्याचा आन्सर काय असेल बरं? क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन सी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. यस, आन्सर द्या. आन्सर चुकलं तरी काही हरकत नाही, पण आन्सर द्या. तुमच्यापैकी मला वाटतं काही जण थोडंसं आन्सर चुकतील या भीतीपायी टाईपच करत नाहीयेत, पण तसं करू नका. मोजकेच विद्यार्थी टाईप करतायत. ओके, तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. आता हा क्वेश्चन आत्तापर्यंतचा सगळ्यात सोपा क्वेश्चन म्हणता येईल बघा. काय बरं? ह्याच्यामध्ये 2 लाईन आहेत. ठीक आहे, आणि एका लाईनवर ॲरो आहे. इथं देखील तसंच आहे, इथं देखील तसंच आहे, इथं देखील तसंच आहे. 2 लाईन आहेत, त्या एकमेकांना टच होत आहेत आणि एका लाईनवर या ठिकाणी ॲरो पाहायला भेटतोय. मग वेगळं काय? पहिल्या केसमध्ये या 2 लाईनमध्ये अँगल किती आहे रे? हा अँगल लगेच ओळखू शकता. हा अँगल आहे 90 डिग्री. दुसऱ्या केसमध्ये तो अँगल किती आहे? 90 डिग्री. चौथ्या केसमध्ये तो अँगल किती आहे? 90 डिग्री. इथं किती आहे आता सांगता येणार नाही, पण तो 90 पेक्षा नक्कीच कमी आहे. अँगल इन दिस 2 लाईन्स मस्ट बी लेस दॅन 90 डिग्री. पाहता क्षणी कळायले आणि म्हणून या ठिकाणी ह्याचं आन्सर जे काही आहे ना तर ते ऑप्शन सी असणार आहे. काय असणार आहे बरं आन्सर? ऑप्शन सी. ओके, काही डाऊट आहे का इथपर्यंत? फार काही अवघड क्वेश्चन नव्हता, याच्यावर आपण जास्त काही वेळही घालवणार नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. हा क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. आता इथं डायग्रामपेक्षा इमेजेस आहेत. काय बरं? मला वाटतं हिरो होंडाची मोटरसायकल आहे. तुम्हाला कदाचित जास्त माहिती असेल. कोणतं मॉडेल आहे बरं हे मोटरसायकलचं? सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये.
इथं एक स्कूटी आहे, इथं एक बायसिकल आहे. कदाचित तुमच्यापैकी कुणाची बायसिकल सेम अशीच असेल, पण अशी मात्र ट्रायसिकल कुणाचीही नसेल. का बरं? कारण हे जे काही दिव्यांग व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठीची ही ट्रायसिकल आहे. काय वाटतं, काय वाटतं ऑड इमेज कोणती असेल? यस, ऑड इमेज कोणती असेल याच्यामध्ये सांगता येईल का? हिला इंजिन असतं, हिला इंजिन असतं, हिला मात्र इंजिन नसतं आणि हिला इंजिन नसतं. म्हणजे पॅटर्न जो आहे तर तो तर निश्चितच फॉलो होत नाहीये. ठीक आहे, 2 मध्ये इंजिन आहेत, 2 मध्ये इंजिन नाहीये. मग ऑड इमेज कोणती आहे? वाट बघतोय मी उत्तराची. फार काही अवघड क्वेश्चन बिलकुल नाहीये. डोकं लावा. यस, डोकं लावा आणि बक्षीस जिंका. उत्तर द्या आणि बक्षीस जिंका. बघा, या ठिकाणी या बायसिकलला किती व्हील्स आहेत रे? किती चाक आहेत? 2च चाक आहेत. स्कूटीला किती चाक आहेत? 2 चाक आहेत. बायसिकलला किती आहेत? 2 चाक आहेत. पण ह्याला मात्र 3 चाक आहेत. दिसतायत ना तुम्हाला 3 चाक? हे समोर 1 आणि मागच्या बाजूला 2 आहेत, पलीकडून 1 आहे. म्हणजे एकंदर ऑड इमेज तुमच्या लक्षात आली असेल. इथं या ठिकाणी ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. नंबर ऑफ व्हील्स वरून आपण या ठिकाणी याचा आन्सर काढलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा. आता या ठिकाणी हा स्क्वेअर आहे आणि अशा पद्धतीनं ह्याचे 2 कॉर्नर जे काही आहेत तर त्या रेषेनं जोडलेले आहेत आणि त्या रेषेवर मध्यभागी अशा पद्धतीची एक छोटीशी रेषा परपेंडिक्युलर ओढलेली आहे. बघा, इथं एक रेषा आहे परपेंडिक्युलर ओढलेली आहे, इथं देखील ओढलेली आहे, इथं देखील ओढलेली आहे. आता याच्यावरून तुम्हाला एक स्पेसिफिक पॅटर्न जो काही आहे तर तो आयडेंटिफाय करायचा आहे. बघूया किती जणांना या ठिकाणी हा पॅटर्न जो काही आहे तर तो ओळखता येतो. ऑड इमेज जी काही आहे तर ती ओळखता येते. यस, सांगता येईल का बरं याचा आन्सर? सांगता येईल का? या 4 मध्ये कोणती इमेज जी काही आहे तर ती ऑड इमेज आहे? सांगता येईल का मित्रांनो? यस, चला बघूया कोण सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं आन्सर देतं. तर इथं हे जे काही ही छोटी लाईन आहे ना तर ती नेमकी कुठं आहे ती बघा. ही या केसमध्ये या स्क्वेअरच्या एका बाजूवर आहे, दुसऱ्या केसमध्ये ही स्क्वेअरच्या बाजूवरच आहे आणि इथं देखील स्क्वेअरच्या बाजूवरच आहे. पण या केसमध्ये मात्र ती हे 2 अपोजिट कॉर्नर जोडणाऱ्या रेषेवर आहे. ती काही या स्क्वेअरच्या साईडवर बाजूवर आहे का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी वेगळं जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन ए आहे. ते काय असणार आहे बरं? ऑप्शन ए. ओके, काही डाऊट आहे का? नक्कीच नसायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10. आता हा क्वेश्चन देखील मित्रांनो बऱ्यापैकी सोपा आहे, फार काही डोकं लावायची गरज नाहीये. बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. या ठिकाणी एक साधा असं स्ट्रक्चर आहे, 2 पॅरलल लाईन आहेत आणि मध्ये अशा पद्धतीची एक इमेज आहे ज्यामध्ये त्याचा हाफ पार्ट डार्क केलेला आहे. काय बरं? डार्क केलेला आहे. इथं याच इमेजला 90 डिग्री मधून रोटेट केलेलं आहे. बरं, मग त्यानंतर इथं काय केलं बरं? याच इमेजला आणखी 90 डिग्री मधून रोटेट केलं. बरोबर आहे. आता याच इमेजला पुन्हा 90 डिग्री मधून इथं रोटेट केलेलं दिसायलंय. पण असं असताना देखील एक वेगळेपण जे आहे तर हे तुम्हाला एका इमेजमध्ये आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. काय असा तो पॉइंट आहे की ज्यामुळं तुम्हाला ती ऑड इमेज लागलीच आयडेंटिफाय होते? यस, सांगता येईल का बरं? क्वेश्चन नंबर 10 चालू आहे आपला मित्रांनो. आजचा क्वेश्चन नंबर 10, आयडेंटिफाय ऑड इमेज. बघा, ही इमेज जी काही आहे तर हिला क्लॉकवाईज 90 डिग्री मधून फिरवलं, या पद्धतीनं याच इमेजला असं केलं तर तुम्हाला ही इमेज भेटते. याच इमेजला पुन्हा 90 डिग्री मधून क्लॉकवाईज फिरवलं, तुम्हाला ही इमेज भेटते. आणि या इमेजला 90 डिग्री मधून फिरवलं, ही इमेज भेटते. पण या इमेजमध्ये एक गोष्ट मात्र नाहीये, ती म्हणजे इथं असणारी ही जी रेषा आहे ना ती इथं नाहीये. आहे का रे? नाहीये. इथं ही अशी रेषा असायला पाहिजे होती ना, ती नाहीये. म्हणजे एकंदर पॅटर्न जो आहे तर तो इथं फॉलो होत नाहीये. क्वेश्चन नंबर 10चं आन्सर हे ऑप्शन डी आहे. काय बरं? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 11.
क्वेश्चन नंबर 11. आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटेल की हे काही झेब्रेची स्किन वगैरे आहे की काय, सगळे असे पट्टे पट्टे दिसत आहेत. मित्रांनो बरं असंही नाहीये की ते जे काही लाईन्स आहेत त्या काही वेगळ्या पॅटर्नमध्ये येतात, नाही, सगळ्या लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. पण असं असताना देखील तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एका ठिकाणी थोडासा जो पॅटर्न आहे तर तो वेगळा भासेल आणि तोच पॅटर्न, तीच इमेज तुम्हाला या ठिकाणी शोधायची. यस, बघा पहिल्या केसमध्ये या पॅरलल लाईन्स तुम्हाला अशा व्हर्टिकल दिसतील. ठीक आहे, इथं अशाच पद्धतीचा स्क्वेअर आहे, पण या पॅरलल लाईन्स ज्या काही आहेत तर त्या या पद्धतीनं तुम्हाला अरेंज झालेले दिसतील. इथं स्क्वेअरच थोडासा 90 डिग्री मधून फिरलेला आहे आणि या पॅरलल लाईन्स ज्या काही आहेत तर त्या व्हर्टिकल आहेत. ठीक आहे, आणि इथं स्क्वेअर त्याच पद्धतीचा आहे पण पॅरलल लाईन्स ज्या काही आहेत तर त्या हॉरिझॉन्टल आहेत. यस, बघूया कोण पहिल्यांदा उत्तर देतं. क्वेश्चन नंबर 11. उत्तराची वाट पाहतोय मी, उत्तराची वाट पाहतोय. यस, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं ना, हा स्क्वेअर जो काही आहे तर त्याचा हा कर्ण, म्हणजे उदाहरणार्थ समजा हा ट्रायंगल जर म्हटलं तर त्याचा हा कर्ण, आणि याला या बाकी सगळ्या लाईन ज्या काही आहेत तर त्या पॅरलल आहेत. बघा या केसमध्ये इथं ह्याचा जो काही आहे ना तर तो कर्ण या ट्रायंगलचा या पद्धतीनं असेल आणि याला या बाकी सगळ्या लाईन ज्या काही आहेत तर त्या पॅरलल आहेत. इथं देखील तसंच आहे, पॅरलल आहेत. पण मित्रांनो इथं मात्र ह्या ज्या काही पॅरलल लाईन्स आहेत ना तर त्या स्क्वेअरच्या साईडला पॅरलल आहेत. त्या स्क्वेअरच्या साईडला, चौरसाच्या बाजूला त्या समांतर आहेत. लक्षात आलं का? आणि म्हणून इथं ऑप्शन ए हे आपलं आन्सर आहे. इथं काय बरं, ऑप्शन ए हे आपलं आन्सर असेल. आलं का लक्षात? काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर ताबडतोब कमेंट बॉक्समध्ये विचारा. मनामध्ये डाऊट ठेवू नका आणि उत्तर द्या. पटपट तुमच्याकडून उत्तरं येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12. यस, इथं पुन्हा एकदा इंटरेस्टिंग असा क्वेश्चन आहे. या ठिकाणी एक छोटीशी मुलगी आहे आणि ती कम्प्युटरवर काही ना काही गेम खेळते कदाचित किंवा टाईप करते. इथं हा छोटासा मुलगा तबला वाजवतोय. इथं ही छोटीशी मुलगी चित्र काढते आणि इथं ही छोटीशी मुलगी जी आहे तर ती कदाचित भरतनाट्यम, कथक, कथकली वगैरे अशा पद्धतीचा कोणतातरी डान्स करते. आता तुम्ही म्हणाल काय फरक आहे? आता फक्त असं लॉजिक लावू नका की इथं मुलगी आहे, इथं मुलगी आहे आणि इथं मुलगी आहे आणि इथं मुलगा आहे, असं लॉजिक नाही जमत. ठीक आहे, असं लॉजिक जमत नाही. काहीतरी स्ट्रॉंग लॉजिक असणं आवश्यक आहे अशा इमेजमध्ये. यस, सांगता येईल का बरं? सांगता येईल का? मित्रांनो या ठिकाणी तबला वाजवणं जे काही आहे तर ती एक कला आहे, ही एक आर्ट आहे. काय बरं? आर्ट. चित्र काढणं ही एक आर्ट आहे, कला आहे. नाचणं ही देखील एक कला आहे. पण कम्प्युटरवर गेम खेळणं ही निश्चितच आपल्याला कला तरी म्हणता येणार नाही. कदाचित हे फक्त आपण एक एंटरटेनमेंट पर्पजसाठी म्हणू शकतो. त्यामुळं या ठिकाणी वेगळं जे काही ऑप्शन आहे ना तर ते ऑप्शन ए आहे. लक्षात घ्या, वेगळा पर्याय कोणता आहे बरं? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13 बघूया. क्वेश्चन नंबर 13. इथं मात्र तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. कदाचित इमेजमध्ये तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये व्यवस्थित दिसत नसेल तर इथं मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी ही इमेज जी काही आहे तरी व्यवस्थित ड्रॉ करून दाखवतो. हे डार्क आहे बरं, आणि हे इथं देखील डार्क आहे. इथं डार्क आहे हे, आणि इथं देखील हे डार्क आहे. इथं हे डार्क आहे आणि इथं ही बाजू डार्क आहे. इथं ही वरची बाजू डार्क आहे आणि इथं ही खालची बाजू डार्क आहे. बघूया कोण आन्सर देतं. यस, तुम्हाला बऱ्यापैकी मी उत्तरापर्यंत तरी घेऊन गेलोय आणि या माध्यमातून तुम्ही करेक्ट ऑप्शन जे आहे तर ते शोधू शकता. सांगता येईल काय उत्तर असेल बरं? बघा या ठिकाणी या बाजूला दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या सेम आहेत, बरोबर आहे. म्हणजे या रेषेच्या डावीकडं आणि उजवीकडं सेम आहे. फक्त एवढंच आहे की इकडं हा डार्क स्क्वेअर जो आहे तर तो वर आहे, इथं मात्र खाली आहे. म्हणजे ते एकमेकांच्या अपोजिट झालं.
इथं या बाजूला आहे, तर हा डार्क स्क्वेअर जो आहे तर तो या बाजूला आहे, म्हणजे या रेषेच्या अपोजिट बाजूला झालं. इथं हा जो काही डार्क रेक्टँगल आहे, रेक्टँगल तर नाही म्हणता येणार, पण हा डार्क पॅच जो काही आहे तर तो वर आहे रेषेच्या आणि इथं मात्र खाली आहे, म्हणजे इथं देखील ते एकमेकांच्या अपोजिट झाले. मग हा प्रकार फक्त इथं दिसत नाहीये, इथं या ठिकाणी डाव्या बाजूला आहे आणि वरच्या ह्याच्यामध्ये देखील तो जो काही डार्क केलेला जो काही ट्रायंगल आहे तर तोही डाव्या बाजूला आहे. म्हणजे सेम डायरेक्शनला, काय बरं, सेम डायरेक्शनला हे डार्क किंवा जी काही कलरिंग आहे तर ती केलेली आहे. म्हणजे एकंदर पॅटर्न कुठं फॉलो होत नाहीये तर ऑप्शन सी मध्ये होत नाहीये. कुठं होत नाहीये बरं, ऑप्शन सी मध्ये होत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 14. आता हाही क्वेश्चन तुम्हाला जमायला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक इमेज मध्ये अपोजिट अँगल जे काही आहेत तर तिथं बघा, इथं लेफ्ट साईडला एक डॉट आहे आणि इथं तो अँगल जो काही आहे कर्व तो दाखवलेला आहे. इथं अशाच पद्धतीनं कर्व आहे, डॉट आहे, इथं कर्व आहे, डॉट आहे, इथंही कर्व आहे, डॉट आहे. मग वेगळं काय रे, सगळीकडे तर सारखंच आहे. यस, सगळीकडं सारखंच असताना या ठिकाणी मग ऑड इमेज शोधायची तरी कशी? यस, सांगता येईल का बरं? या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जे काही कोन असतात ना, 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा अँगल, असे दोन प्रकार तुम्ही नक्कीच जॉमेट्रीमध्ये शिकलेले असतील. ठीक आहे. 90 डिग्रीपेक्षा छोटा अँगल, ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही लॉजिक लावा आणि बघूया उत्तरापर्यंत कोण जातं, यस, आन्सरपर्यंत कोण जातं हे बघूया. सांगता येईल? या ठिकाणी हे दोनही जे काही डायग्राम आहेत तर हे काटकोनापेक्षा मोठे येतं, बरोबर आहे. इथं देखील सेम आहे, या मोठ्या अँगलला ॲडजस्टंट हे सगळे स्ट्रक्चर आहे, इथं देखील तसंच आहे. पण इथं मात्र हे जे काही छोटे दोन अँगल आहेत ना तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या दोन स्ट्रक्चर आहेत, डायग्राम आहेत, आणि म्हणून हे 14चं आन्सर जे काही आहे ना तर ते ए आहे. 14चं आन्सर काय असेल बरं? ए. क्वेश्चन नंबर 15 बघूया. आता मात्र या ठिकाणी थोडंसं तुम्हाला मिरर इमेजेस अँड वॉटर इमेजेस याच्याबद्दल माहिती पाहिजे. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. आरशातील मिरर इमेजमध्ये लेफ्ट साईड ही आरशामध्ये राईटला होते आणि राईट साईड जी आहे आपली तर ती मिररमध्ये लेफ्टला होत असते. पाण्यामध्ये जर पाहिलं, वॉटरमध्ये जे काही आपलं रिफ्लेक्शन येत असतं ना तिथं मात्र अपवर्ड साईड डाऊनवर्डला जाते आणि जी काही लोअर साईड असते डाऊनवर्ड तर ती वॉटर रिफ्लेक्शनमध्ये अपवर्ड साईडला जाते. हा महत्त्वाचा जो फरक आहे. खरं तर ह्याच्याविषयी आपल्याला सेपरेट असे टॉपिक आहेत, ते आपल्याला टॉपिक घ्यायचे आहेत. आता हा कुठेतरी आपला पहिलाच टॉपिक आहे, आता तर कुठं आपण सिलेबसला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा व्ही आहे, हा काय बरं? व्ही. ह्याची वॉटर इमेज जर घेतली किंवा ह्याला 180 डिग्रीमधून जर रोटेट केलं ना तर तुम्हाला अशी इमेज भेटेल. तुम्हाला कशी इमेज भेटेल बरं? या पद्धतीची. आता या यमला ही जी काही आहे ना हे यम, आता हे यम जे काही आहे तर ह्याला 180 मधून जर तुम्ही रोटेट केलं, 180 डिग्रीमधून जर रोटेट केलं तर तुम्हाला डब्ल्यू भेटेल. तुम्हाला काय भेटेल बरं? डब्ल्यू. आता हा पी आहे, हा पी आहे. आता या पीला जर या ठिकाणी आपण रोटेट केलं किंवा त्याची जर वॉटर इमेज जर घेतली तर अशा वेळेस तुम्हाला जे काही भेटेल 180 डिग्रीमधून फिरवल्यानंतर, बरं, वॉटर इमेजपेक्षा देखील 180 डिग्रीचा रूल इथं अधिक फॉलो होतो. इथं 180 डिग्रीमधून फिरवल्यानंतर, 180 डिग्री म्हणजे कशी माहिती का? हे बघा, हे सर्कल आहे, हा सर्कल इथून इथपर्यंत हे 90 डिग्री आहे आणि इथून इथपर्यंत पुन्हा 90 डिग्री, म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे खाली डोकं वर पाय जर केलं तर 180 डिग्री होतं. या ठिकाणी ह्याला 180 डिग्रीमधून फिरवलं, तुम्हाला ही इमेज भेटली. इथं देखील सेम आहे तोच पॅटर्न, इथं देखील 180 डिग्रीमधून जर फिरवलं तर तुम्हाला ही इमेज भेटायली. पण या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो तर इथं तसं झालेलं नाहीये. ही ॲक्च्युली मिरर इमेज आहे. ही काय बरं? मिरर इमेज आहे. ह्याला काय 180 डिग्रीमधून फिरवलेलं नाहीये. 180 डिग्रीमधून फिरवणं म्हणजे काय तर ही समजा ही पेन आहे, हिला मी ही वरची ही नीब आहे,
ह्याला जर असं केलं ना तर हे 180 झालं, बरोबर आहे. ह्याला अगदी रिव्हर्स जर केलं तर 180 आपण म्हणू शकतो. इथं मात्र तसं नाहीये आणि म्हणून क्वेश्चन नंबर 15चा आन्सर जे आहे ऑड इमेज तर ते ऑप्शन सी आहे. ते काय बरं, ऑप्शन सी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 3 स्क्वेअर आहेत. सगळ्यात बाहेरच्या स्क्वेअरचा विचार करू नका, ते बॉक्सेस असतात. ओके, ते बॉक्सेस प्रत्येकच इमेजमध्ये प्रत्येकच क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी बघा, सगळ्यात बाहेर हा स्क्वेअर आहे, त्याच्या आत पुन्हा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्या आत पुन्हा एक स्क्वेअर आहे. 3 स्क्वेअर आहेत. ठीक आहे, हे 3 स्क्वेअर आहेत, एकाच्या आत एक, एकाच्या आत एक आणि त्याच्या आत या पद्धतीचा एक स्क्वेअर आहे. एक पहिला स्क्वेअर, दुसरा स्क्वेअर, तिसरा स्क्वेअर आणि त्याच्या आत ही तुम्हाला इमेज दिसते. या ठिकाणी 4 स्क्वेअर आहेत. या ठिकाणी किती आहेत, एकाच्या आत एक असे स्क्वेअर, 4 स्क्वेअर आहेत आणि त्याच्या आत तुम्हाला हा पेंटॅगॉन पाहायला भेटतोय. काय पाहायला भेटतोय, पेंटॅगॉन. इथं 3 स्क्वेअर आहेत, एकाच्या आत एक, एकाच्या आत एक, असे किती स्क्वेअर आहेत, 3 आणि त्याच्या आत असा ट्रायंगल आहे. आणि इथं या ठिकाणी हे 2 स्क्वेअर आहेत आणि त्याच्या आत तुम्हाला हा ट्रायंगल पाहायला भेटतोय. आता कदाचित तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, बाबा हा नेमका प्रकार काय आहे, हा नेमका प्रकार काय आहे. स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, इथं फक्त आहे की ह्याच्याऐवजी पेंटॅगॉन आहे, बरोबर आहे, म्हणजे पंचकोन आहे. मग आता पॅटर्न नेमका कोणता फॉलो व्हायलाय, व्यवस्थित पहा. बाहेरचे जे स्क्वेअर आहेत ना तर त्यांची संख्या मोजा. इथं 3 स्क्वेअर आहेत बाहेरच्या बाजूला, 1 2 3 आणि सगळ्यात आत अशा पद्धतीचा एक स्क्वेअर आहे. इथं किती स्क्वेअर आहेत, 1 2 3 आणि 4 स्क्वेअर आहेत आणि मध्ये काय बरं, पंचकोन आहे, पेंटॅगॉन. इथं 3 स्क्वेअर आहेत, 1 2 3 आणि मध्ये ट्रायंगल आहे. इथं 2 स्क्वेअर आहेत, 1 आणि 2 आणि मध्ये ट्रायंगल आहे. मध्ये काय बरं, ट्रायंगल आहे. मित्रांनो, एक इथं जर व्यवस्थित जर पाहिलं ना, स्क्वेअरची संख्या जेवढी आहे ना, एकाच्या आत असे 3 स्क्वेअर आहेत ना, 3 स्क्वेअर, त्याच्यामध्ये एक जर तुम्ही ऍड केला ना तर मध्ये तुम्हाला जी डायग्राम दिसते ना तर त्याच्या बाजूंची संख्या भेटायली. बघा, 3 स्क्वेअर आहेत ना, एकाच्या आत एक, त्याच्यामध्ये एक ऍड करा म्हणजे एकूण झालं 4. या मधल्या स्ट्रक्चरला एकूण बाजू किती आहेत रे, 4 बाजू आहेत. आता इथं एकूण तुम्हाला स्क्वेअर किती दिसत आहेत, एकाच्या आत एक असे 4 स्क्वेअर दिसत आहेत. मध्ये तुम्हाला जी काही डायग्राम भेटायली ना तर तो पंचकोन आहे आणि पंचकोनाला बाजू किती असतात, 5, म्हणजे 4 स्क्वेअर 4 + 1 = 5. पॅटर्न फॉलो व्हायला आहे का नाही. या ठिकाणी बघा, 2 स्क्वेअर आहेत, एकाच्या आत एक 2, त्याच्यात एक ऍड करा म्हणजे 3 बाजू आणि 3 बाजूंचा हा ट्रायंगल इथं होतोय, बरोबर आहे. मग हा पॅटर्न इथं फॉलो व्हायला आहे का. 3 स्क्वेअर आहेत +1 म्हणजे 4 यायला पाहिजे आणि इथं 4 म्हटल्यानंतर चौकोन यायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी इथं काय रे, ट्रायंगल आहे. त्याच्याऐवजी इथं काय, ट्रायंगल आहे. म्हणजे एकंदर क्वेश्चन नंबर 6 जो पॅटर्न फॉलो न होणारी ऑड इमेज आहे तर ती ऑप्शन सी आहे. थोडासा अवघड कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. बघा, किती जणांना ह्याच्यात डाऊट आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा रे. कमेंट बॉक्समध्ये सांगा किती जणांना या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे. यस, सांगता येईल का. अरे उत्तर द्या बाळांनो, तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल मी जे काही पॅटर्न सांगितला 3 + 1 म्हणजे इथं खरं तर चौकोन पाहिजे होता आत, पण इथं मात्र त्रिकोण आहे प्रत्यक्षात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 पाहूया. आता क्वेश्चन नंबर 17 कदाचित तुम्हाला काही जणांना कन्फ्यूज करू शकतो, पण प्रत्यक्षात जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बिलकुल कन्फ्यूज होण्यासारखा या ठिकाणी हा क्वेश्चन नाहीये. लक्षात घ्या, बिलकुल कन्फ्यूज व्हायची गरज नाही.
या ठिकाणी बघा इथं या पहिल्या केसमध्ये हे असे दोन सेमी सर्कल आहेत जवळपास आणि हा जो ॲरो आहे तर तिथं समोर ही जी लाईन आहे तर त्याच्या समोर असा बाण दिसतोय. इथं यालाच आपण अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री मधून फिरवलं, हा ॲरो खालच्या दिशेने आहे. इथं यालाच आपण समजा 90 डिग्री मधून फिरवलं तर इथं या पद्धतीनं हा ॲरो दिसतोय वरच्या दिशेनं. इथं एक गडबड दिसते बघा, या ऑप्शन सी मध्ये गडबड दिसते बघा. हा जो काही बाण आहे ॲरो तर त्याच्या शेवटी असं असणं अपेक्षित आहे, पण इथं मात्र कसं आहे रे, इथं मात्र अगदी त्याच्या रिव्हर्स आहे. म्हणजे एकंदर जणू काही या बाणाची दिशा इकडं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसायलंय. म्हणजे एकंदर पॅटर्न जो आहे तर तो ऑप्शन सी मध्ये फॉलो होत नाहीये, तो ऑप्शन सी मध्ये फॉलो होत नाहीये. म्हणजे ए, बी आणि डी हे तीनही तो पॅटर्न फॉलो करतायत, पण ऑड इमेज कोणती आहे तर ऑप्शन सी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघूया. क्वेश्चन नंबर 18. आता हा क्वेश्चन नंबर 18 कदाचित पाहिल्या तुम्हाला थोडासा गोंधळ उडू शकतो बघा, कारण या ठिकाणी ते आपला एक खेळ असतो बघा, त्याच्यामध्ये आपण ते छोट्या छोट्या गोट्या असतात त्या आपण पुढं सरकवतो, त्या पद्धतीचं कदाचित हे स्ट्रक्चर तुम्हाला वाटू शकतं, पण तसं बिलकुल गोंधळून जायची गरज नाहीये. इथं या ठिकाणी एकूण सर्कल किती आहेत, 1 2 3 4 5. इथंही 5 आहेत, इथंही 5 आहेत आणि इथंही 5 आहेत. नो प्रॉब्लेम. फक्त एवढं लक्षात घ्या की जे 3 सर्कल आहेत ना तर त्यामधला मधला जो सर्कल आहे ना तर तो पूर्ण एका बॉक्समध्ये आहे, बॉक्सच्या आत आहे. बरोबर आहे. इथंही तो बॉक्सच्या आत दिसतोय. ठीक आहे. इथं तो बॉक्सच्या आत आहे. 3 मधला हे 3 सर्कल आहेत ना, मधला जो सर्कल आहे तर तो बॉक्सच्या आत आहे. इथं कसं आहे रे, नाही, इथं तो बॉक्सच्या आत नाहीये, तो या ठिकाणी मोकळी बाजू असणाऱ्या बाजूने आहे. ठीक आहे. म्हणजे हा कदाचित इथं जर असला असता तर काही प्रॉब्लेम नसता, पण तो तिथं नाहीये तर तो इथं आहे आणि इथं तो बॉक्सच्या आत नाहीये. पॅटर्न फॉलो होत नाहीये ऑप्शन सी मध्ये. क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर काय असायला पाहिजे, सी असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर हे सी येणं आवश्यक आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन नंबर 19 आजचा मला वाटतं हा शेवटचा क्वेश्चन आहे बघा, आपला टॉपिकच संपला. इथं ऑड इमेजेस फाइंड करायचा हा टॉपिक जो आहे तर तो इथं संपतोय. तर या ठिकाणी बघा, पहिल्या केसमध्ये जे स्ट्रक्चर वर दिसायले तेच खाली आहे. इथं वरच्या बाजूला अशा पद्धतीची त्या ठिकाणी डायग्राम आहे, खालच्या बाजूला सेम तशीच डायग्राम आहे, फक्त वॉटर मधलं रिफ्लेक्शन आहे त्याचं. बरोबर आहे. वॉटर मधलं रिफ्लेक्शन असंच असतं बघा. वॉटर मध्ये जर आपण पाहिलं ना तर आपलं डोकं खालच्या बाजूला दिसतं आणि पाय मात्र वर दिसतात, म्हणजे एकदम इनवर्स होतात 180 डिग्री मधून. ठीक आहे. इथं देखील सेम आहे, वॉटर मधलंच हे रिफ्लेक्शन आहे. इथं देखील तसंच आहे. हे वर जे काही आहे ना तर त्याची पाण्यातली जी काही प्रतिकृती असेल तर ती अशा पद्धतीची आहे, पण इथं मात्र पाण्यातली प्रतिकृती नाहीये. पाण्यात जर आपण जर हे घेतलं असतं ना तर ते कसं दिसलं असतं, ते पाण्यामध्ये या पद्धतीचं दिसलं असतं मित्रांनो. ते कसं दिसलं असतं, अशा पद्धतीचं दिसलं असतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र हे तसं नाहीये. ठीक आहे. मधला जो ट्रायंगल आहे तर त्याचं हे पाण्यामधलं रिफ्लेक्शन आहे, पण हा मोठा जो सेमी सर्कल आहे तो मात्र जशा तसाच घेतला. पाणी तसा कसा भेदभाव करेल बरं. जर रिफ्लेक्शन जर असेल तर दोघांचंही सेम पद्धतीनं झालं असतं, पण इथं मात्र तसं नाहीये. म्हणजे एकंदर या ठिकाणी ही जी काही प्रतिकृती आहे तर ती वॉटर रिफ्लेक्शन नाहीये किंवा तिचा रूल फॉलो करत नाहीये. इथं रूल फॉलो होतोय, इथं रूल फॉलो होतोय, इथंही रूल फॉलो होतोय, पण इथं मात्र होत नाहीये. आणि म्हणून क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर जे आहे तर ते डी आहे. आता तुम्ही म्हणाल सर ते पाण्यातली प्रतिकृती वॉटर रिफ्लेक्शन कशी असते नेमकी, किंवा मिरर इमेज कशी असते, वॉटर इमेज मिरर इमेज कशी असते, त्यासाठी सेपरेट आपले टॉपिक होणार आहेत मित्रांनो. गडबड करू नका. इथं फक्त मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक आयडिया दिलेली आहे, वॉटर इमेज कशी असते आणि मिरर इमेज कशी असते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आजचे जे काही आपले क्वेश्चन घ्यायचे होते तर ते सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत.
आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला सगळे क्वेश्चन व्यवस्थित पद्धतीनं समजलेले असतील. ठीक आहे. आपला हा जो काही ऑड इमेज फाइंड करायचा वेगळं पद ओळखण्याचा जो काही टॉपिक आहे तर तो इथं संपलेला आहे. आता इथून पुढं या ठिकाणी जे काही इंग्लिश मीडियमचे आहेत तर त्यांच्यासाठी सेपरेट असे लेक्चर्स देखील आपले होतील. ठीक आहे. आज आपले खरं तर 2च्या ऐवजी एकच लेक्चर झालेलं आहे, पण उद्यापासून 2-2 लेक्चर होतील आणि त्यासोबत आपलं यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आपण बरेचसे लेक्चर यूट्यूबला देखील अवेलेबल करत असतो. यूट्यूबला देखील तुमचे बरेचसे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल होतात. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा आणि काही अडचण असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे 8010802864 8010080284 तर यावर कॉल करा. ठीक आहे. तर नक्कीच या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील अशी अपेक्षा करतो. थांबूया इथं, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.